श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले औरवाचे उपाख्यान हा कथाभाग पुढे वाचूया. औरव पुढे म्हणाला, पाप करणाऱ्या माणसाला प्रतिरोध करणारा आणि अद्दल घडविणारा समर्थ पुरुष जेव्हा जगात उभा राहतो तेव्हाच पाप करण्याची कोणाचीही छाती होत नाही. पण पापी माणसाला अडविणारा जर कुणीही भेटला नाही तर कसलाही संकोच न बाळगता निर्लज्जपणे पापकृत्ये करण्यात आपली कर्तबगारी दाखविणारी माणसे जगात उदंड वाढतात. एखादा मनुष्य पापी व दुष्कर्मयोगी आहे हे चांगले माहीत असतानाही आणि त्याचे निवारण करण्याचे सामर्थ्य अंगी असतानाही जो त्याचे नियमन करत नाही तो स्वतः समर्थ असला तरी पापी माणसाच्या दुष्कर्माची जबाबदारी त्याच्यावरही येते. राजे आणि इतर सामर्थ्यशाली मातब्बर पुरुष माझ्या पितरांचे रक्षण करण्यास वस्तुतः समर्थ असतानासुद्धा स्वतःचा जीव वाचवणे अधिक फायद्याचे आहे असे त्यांना वाटले आणि माझ्या पितरांचे रक्षण करण्यासाठी धावून येण्यास ते धजावले नाहीत आणि याच कारणामुळे मी त्यांच्यावर संतापलो आहे. या जगाचा ईश्वर अन्य कोणी नसून मी स्वतःच आहे. म्हणून तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे वागणे मला आता जमावयाचे नाही, कारण मी स्वतः ईश्वर म्हणजे समर्थ असून सुद्धा आपल्या दुष्कर्मयोगी माणसांची जर मी जाणून बुजून उपेक्षा केली तर अशा माणसांच्या पापकर्मापासून साऱ्या जगाला मोठे भय प्राप्त होईल. दुसरे असे की माझ्या अनावर क्रोधामुळे उफाळलेला हा अग्नी त्रिभुवनाचा ग्रास करू पाहत आहे. त्याचे माझ्या तेजाने नियमन करण्याचा जर मी वेडगळ प्रयत्न केला तर तो शांत तर होणार नाहीच, उलट मला स्वतःलाच तो जाळून टाकील. सर्व जगाचे कल्याण व्हावे अशी आपली सदिच्छा आहे हे मी जाणतो. अशा परिस्थितीत जे जगाच्याही हिताचे असेल आणि माझ्याही हिताचे असेल तेच आपण करा. निर्णय करण्यास आपण समर्थ आहात. औरवाचे पितर म्हणाले, त्रिभुवनाचा ग्रास करू पाहणाऱ्या तुझ्या क्रोधाग्नी पाण्यामध्ये सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल. सारे विश्व उदकामध्येच प्रतिष्ठित आहे. जगातले रस उदकरूप आहेत, किंबहुना सारे जगच उदकरूप आहे. म्हणून हे विप्रश्रेष्ठा, तुझा क्रोधाग्नी तू पाण्यात सोडून दे आणि तुझी जर इच्छाच असेल तर तुझा क्रोधाग्नी उदकाचे शोषण करीत कायमचा उदकातच राहू दे. सारे विश्वच उदकरूप आहे असे झाले तर हे परमपावन विप्रा, तुझी प्रतिज्ञाही खरी होईल आणि देवांचा व या जगतातील मानवांचाही विनाश होणार नाही. वसिष्ठ म्हणाला, पराशरा. नंतर औरवाने आपला क्रोधाग्नी सागरात सोडून दिला. तेव्हापासून तो क्रोधाग्नी महासागरातील जलाचे शोषण करीत राहिला आहे. त्या क्रोधाग्नीचे रूपांतर एका विशाल अश्वमुखामध्ये झाले आणि तो तोंडातून अग्नीच्या ज्वाला बाहेर फेकीत असतो आणि महासागरातील उदक प्राशन करीत असतो. पराशरा, तुझे कल्याण व्हावे अशीच आमची उत्कट इच्छा आहे. तू या विश्वाचा संहार न करणेच बरे. प्रज्ञावंतांचा अग्रणी असलेल्या पराशरा, या मर्त्यलोकापेक्षा श्रेष्ठ लोक विश्वामध्ये आहेत हे तू जाणतच आहेस. इथेपर्यंत हे औरवाचे आख्यान झाले. आता चित्रसेन गंधर्व पुन्हा पुढची गोष्ट पुढे सांगायला सुरुवात केली.
गंधर्व म्हणाला, महात्म्या वसिष्ठाने अशी विनंती केल्यावर सर्व वेदवेत्या प्रज्ञावंतामध्ये श्रेष्ठ असलेल्या त्या महातेजस्वी विप्रश्रेष्ठ शक्तिपुत्र पराशराने अखिल विश्वाचा विनाश होऊ नये म्हणून आपला क्रोध आवरून धरला आणि नंतर पराशराने राक्षस सत्र आरंभिले व शक्तीच्या म्हणजेच आपल्या पित्याच्या वधाची स्मृती मनात नित्य ताजी असल्यामुळे पराशराने दीर्घकाळ चाललेल्या त्या राक्षस सत्रात बालांपासून वृद्धांपर्यंत सारे राक्षस अग्निसात केले. त्या पराशराची दुसरी प्रतिज्ञा निरर्थक ठरू नये या हेतूने वसिष्ठाने सुद्धा त्याला राक्षसांचा वध करण्यापासून परावृत्त केले नाही. त्या राक्षस सत्रामध्ये गार्हपत्य अग्नी, आहवनीय अग्नी आणि दक्षिणाग्नी या 3 प्रदीप्त यज्ञीय अग्नींच्या समोर बसलेला तो महर्षी पराशर चौथा प्रदीप्त अग्नीच आहे असे कोणालाही वाटले असते. आकाशात दाटलेली मेघांची गर्दी दूर होताच सूर्याच्या प्रकाशाने आकाश पुन्हा तळपू लागावे त्याप्रमाणे शक्तिपुत्र पराशराने सुरू केलेल्या त्या उज्ज्वल यज्ञामध्ये अग्नीत पडलेल्या आहुतीमुळे सारे आकाश तेजोमय दिसू लागले. तेजाने तळपत असणाऱ्या त्या शक्तिपुत्र पराशराकडे पाहताच हा दुसरा सूर्यच आहे असेच वसिष्ठ इत्यादी सर्व ऋषींना वाटले. यानंतर अन्य ऋषींना परिपूर्ण करता येणे अतिशय दुस्तर असलेले ते सत्र यथासांग पूर्णतेला नेण्याचा संकल्प केलेल्या पराशर मुनीकडे अत्री ऋषी आले. हे शत्रुघ्न अर्जुना, पुलस्त्य, पुलह, ऋतू आणि महाऋतू हे ऋषी सुद्धा राक्षसांचे जीवित वाचविण्याच्या उद्देशाने तेथे आले. साऱ्याच राक्षसांचा वध होण्याचा संभव आहे असे दिसताच पुलस्त्य मुनी त्या शत्रुविनाशक पराशराला म्हणाले, वत्सा पराशरा, तुझ्या मार्गातली सारी विघ्ने दूर झाली आहेत ना? तू सर्व प्रकारे सुखात आहेस ना? जे अज्ञानी आहेत आणि ज्यांच्याकडून कसलाही अपराध घडलेला नाही अशा सर्वच राक्षसांचा वध करणे तुला शोभत नाही, कारण या योगे तू माझी सर्वच प्रजा उच्छिन्न करण्याच्या बेतात आहेस. हे पराशरा, जे ब्राह्मण तपस्वी आहेत त्यांचा हा धर्म आहे असे कोणीही म्हणत नाही. शम हाच ब्राह्मणांचा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आणि त्याच धर्माचे अवलंबन करणे तुझे कर्तव्य आहे. पराशरा, तू सर्व ऋषीमध्ये श्रेष्ठ आहेस आणि असे असूनसुद्धा अत्यंत धर्मविरोधी कृत्य करावयास तू उद्युक्त झाला आहेस. धर्मज्ञ शक्तीचा अतिक्रम करणे तुला उचित नाही. तसेच माझ्या म्हणजेच राक्षस प्रजेचा विनाश करणेही तुला शोभत नाही. पराशरा, राक्षसाने वसिष्ठांच्या पुत्रांचा नाश केला हे खरे आहे. ती गोष्ट शक्तीने जो शाप दिला होता त्या शापामुळेच घडली आणि शक्तीचे मरण ओढावले ते देखील त्याने दिलेल्या शापामुळेच. पराशरा, शक्तीला खाऊन टाकण्याची कोणत्याही राक्षसाची ताकद नव्हती. आपल्या हातानेच त्याने आपले मरण ओढवावे अशी व्यवस्था करून ठेवली. पराशरा, शक्तीच्या मृत्यूला विश्वामित्र केवळ निमित्त झाला आणि कल्माशपाद राजा तर स्वर्गात जाऊन तेथे सुखाने नांदत आहे. महर्षी वसिष्ठाचे शक्तीपेक्षा जे धाकटे पुत्र होते तेही सर्व आनंदित असून देवांसह सुखात नांदत आहेत. महर्षी पराशरा, या साऱ्या गोष्टी वसिष्ठाला चांगल्या माहीत आहेत आणि निरपराध राक्षसांचा समूळ उच्छेद होत आहे हे देखील त्यांना माहीत आहे. शक्तिपुत्र पराशरा, या राक्षस सत्राच्या मागे तूच आहेस, म्हणून तुला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल
तर हे राक्षस सत्र येथेच सोडून दे, ते समाप्तच होऊ दे ना. गंधर्व म्हणाला. पुलस्त्य मुनींनी पराशराला असा उपदेश केला आणि प्रज्ञावंत वसिष्ठानेही त्याचाच अनुवाद केला. याचा परिणाम होऊन शक्तिपुत्र पराशराने आरंभिलेले राक्षस सत्र समाप्त केले. सर्व राक्षसांचा नाश करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या सत्रासाठी प्रदीप्त केलेला अग्नी त्याने हिमालय पर्वताच्या आसपास एका निबिड अरण्यात टाकून दिला. तो अग्नी प्रत्येक पर्वकाळी राक्षसांना, वृक्षांना आणि पाषाणांना आजही दग्ध करीत असलेला दिसतो. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.